मागील 30 वर्षांपासून मराठा समाजाला महापौर पदाची संधी मिळाली नाही। मागील 30 वर्षांच्या या कालावधीत शहरात विविध समाज घटकातील अनेक मान्यवरांना महापौर पदाची संधी देण्यात आली। कैलासवासी महेश अण्णा कोठे, सुभाष पाटणकर, ख्वाजा दाऊद नालबंद, शेवंताबाई पवार, जनार्दन कारंपुरी, संजय हेमगड्डी, नलिनीताई चंदेले, विठ्ठलभाऊ करबसू जाधव, अरुणाताई वागसे, आरिफ शेख, अलकाताई राठोड, सुशीलाताई आबुटे, शोभाताई बनशेट्टी आणि कांचनताई यन्नम यांना विविध पक्ष संघटनेकडून महापौर पदाची संधी देण्यात आली। 1993 नंतर 3 वेळा पद्मशाली समाजाला, 2 वेळा मुस्लिम समाजाला, 2 वेळा लिंगायत समाजाला, 2 वेळा लमाण समाजाला, तर ब्राह्मण, कैकाडी, धनगर आणि दलित समाजाला प्रत्येकी 1 वेळा महापौर पदाचा मान मिळाला। मात्र संख्येने मोठा, सामाजिकदृष्ट्या जबाबदार आणि लोकशाहीवर निष्ठा ठेवणारा मराठा समाज गेली 3 दशके न्यायाच्या प्रतीक्षेत आहे, अशी खंत व्यक्त करण्यात येत आहे। सध्या सोशल मीडियावर तुमची पोस्ट खूप व्हायरल होते, काय एकंदरीत मागणी मला? 1993 नंतर गेल्या 3 दशक झालं मराठा समाजाचं तिथं महापौर महापालिकेत झाला नाही। 1993 ला मनोहर सपाटेनंतर पद्मशाली समाज, लिंगायत समाज, मुस्लिम समाज, दलित समाज, कैकाडी समाज, ब्राह्मण समाज सर्वच घटकांना तिथं सर्वच राजकीय पक्ष तिथं महापौर करून तिथं त्या समाजाला न्याय देण्याचं तिथं काम केलेलं आहे। मराठा समाज गेल्या 30 वर्षापासून महापौरपासून वंचित आहे। मी आपल्या माध्यमातून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना मी सांगतो की मराठा समाजाचा यंदा आपण महापौर करून समाजाला न्याय देण्याची भूमिका घ्यावी। आज भाजपमध्ये बघितलं तर आपण भाजपमध्ये मराठा समाजाचे ज्येष्ठ एकच नगरसेवक आनंद नेता जाधव यांना महापौर करून आपण तिथं मराठा समाजाला महापौर करून तिथं न्याय देण्याची आपण भूमिका घ्यावी। अन्यथा येणाऱ्या काळामध्ये उद्या होणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदमध्ये जर मराठा समाजाचा जर आज महापौर तुम्ही तिथं जाहीर केलं नाही तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये पंचायत समिती जिल्हा परिषदला मराठा समाज, सोलापूर आणि माढा लोकसभामध्ये दोन्ही जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये मराठा समाजाचं प्राबल्य आहे। मतपेटीतून मराठा समाज भारतीय जनता पार्टीला तिथं उत्तर देईल। देवेंद्र कुटे आमदार त्यांचे जे निकटवर्ती आहेत विनायक कोंडाले यांचं नाव सध्या महापौर पदासाठी चर्चेत आहे आणि आपण मराठा समाजाची मागणी करताय, काय नक्की करा? विनायक कोंडाले आत्ताच भाजपमध्ये त्यांनी प्रवेश घेऊन आत्ता नगरसेवक झालेले आहेत। आज आपण बघितलं तर गेल्या 25 ते 30 वर्षापासून भाजपमध्ये मराठा समाजाचे ज्येष्ठ नगरसेवक आनंद नेता जाधव हे कार्यरत आहेत। आमची फक्त एकच मागणी, आज आपण तुम्ही बघितलं विनायक दादा कोंडाले हे पद्मशाली समाजाचे आहेत। गेल्या 30 वर्षात 3दा पद्मशाली समाजाला तिथं न्याय देण्याची भूमिका तिथं आतापर्यंत सर्व राज्यकर्ते केलेले आहेत। आमची एकच मागणी आहे, मध्यचे आमदार असतील, उत्तरचे आमदार असतील, दक्षिणचे आमदार असतील, जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, अक्कलकोटचे आमदार असतील, यांच्या मनात जर मराठा समाजाबाबतीत द्वेष नसेल तर यंदा ते नक्कीच मराठा समाजाचा महापौर करतील। जर त्यांच्या मनात द्वेष असेल तर ते यंदा मराठा समाजाचा महापौर त्यांनी करणार नाही आणि मराठा समाजाचा जर महापौर त्यांनी केलं नाही तर येणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदला मराठा समाज मतपेटीतून त्यांना उत्तर देईल। मराठा समाजाची भूमिका काय आहे, सोलापूरचा महापौर कोण होणार हा मोठा कोडा पडलेला आहे सोलापूर शहरवासियांना। तर तुम्ही मराठा समाजाचे एक नेतृत्व म्हणून काम करता सोलापुरात, तर महापौर कोण व्हावं? 100% वादच नाही। इतर सर्व समाजाला महापौर होण्याची संधी मिळालेली आहे। सुमारे 30 वर्षापासून मराठा समाजाला कोणतीच अशी मोठी संधी मिळालेली नाही। त्यामुळं यावेळेस आमचा हक्क आहे, मराठा समाजाचा महापौर हा झालाच पाहिजे। त्यामुळं ज्येष्ठ नगरसेवक आनंद जाधव हे महापौरसाठी सक्षम आहेत। महापौर हे पद सर्व समाजाला घेऊन चालणारं महापौर पद महत्वाचं आहे। त्यामुळं त्याची जबाबदारी जर आनंद नेता जाधव यांना दिली तर 100% मराठा समाजासह इतर समाजाला सुद्धा आनंद नेता जाधव न्याय देतील असं आम्हाला वाटतंय। पालकमंत्र्यांनी निर्णय तुमचा मान्य नाही केला, मराठा समाजाला नाही दिला न्याय, तर तुम्ही काय सांगाल पालकमंत्री किंवा देवेंद्र कुटे सचिन कोल्ह्यांसाठी? आतापर्यंतचा इतिहास आहे की भारतीय जनता पार्टीने मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका घेतलेली नाही। मी आता सांगितले वरून कोष्टी आतून दोस्ती असं मराठा समाजाबरोबर त्यांची वागणूक असते। जर प्रत्येक वेळी असंच जर बीजेपी जर ठरवत असेल आणि जाणून बुजून मराठा समाजाला मुद्दाम डावलत असेल तर आगामी
जिल्हा परिषद असू दे, पंचायत समिती असू दे, कारण ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात जवळपास 80% मराठा बांधव राहतो आणि मतपेटीतून 100% या निवडणुकीमध्ये बीजेपीला आणि यांचं जे नेतृत्व करत आहे पालकमंत्री यांना निश्चितच जागा दाखवून देईल. साहेब, आज महापौर कोण होणार हा मोठा प्रश्न पडलेला आहे सोलापूरकरांना. तर निवडणुका आता संपलेल्या आहेत. तर मराठा समाजाची भूमिका काय? 40 वर्ष झाले मी मतदान करावं, पण सर्व समाजालाच मतदान केलं. पण मराठा समाजाला आता महापौर करावं हे माझी मतदानाचं म्हणजे आम्ही मतदान केलेलं हे फायदा होईल असं. कारण की 30 वर्ष झालं की सोलापूरला महापौर नाही मराठा समाजाचा. मग सर्व समाजाला दिला पण मराठा समाजाला न्याय का देत नाही? 40 वर्ष आमच्याकडून मतदान घेतो पण मतदानाच्या टायमाला महापौरच्या टायमाला अन्याय का करतो? म्हणून मराठा समाजाला महापौर व्हावं ही आमची अपेक्षा आहे. नाही झालं तर काय? नाही झालं तर पंचायत समिती आहे, जिडपी आहे, पुढील काळातले बघतील त्यांनी. मग त्या टायमाला मराठा समाजाचा विचार केल्यावर मराठा समाज विचार करेल पुढचा. जे आमदार झालेत ते मराठा समाजाने बिगर अपेक्षेचेच मतदान केलेले आहेत. त्या टायमाला आमदार कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा ही बघितली नाही, ते मतदान मराठा समाजाने केले. म्हणून मराठा समाजासाठी या आमदाराने सुचवायला पाहिजे की मराठा समाजाला न्याय द्या. 30 वर्ष आम्ही बघितलं ना काय काय आमदार झालेले पण आमदारनेच बघितले नाहीत की महापौर मराठाचा नाही. म्हणून ह्या बारींना त्याच आमदारानं महापौर बघावं आणि त्याच आमदारानं खुर्चीवर बसावं मराठा समाजाला, ही आमची मागणी आहे. मी गवळी समाजाकडनं एक विनंती करतो. आता जी मराठा समाजाची जी मागणी आहे, या आमचे मोठे बंधू मराठा समाज म्हणून हे गवळी समाजाच्या पाठीमागं कायमपणे उभारले आणि गवळी समाज कुठल्याही अडचणीत मराठा समाज सोबत असतो. आता मराठा समाजाची जी मागणी आहे की महापौर मराठा समाज व्हायला पाहिजे, तसं गवळी समाज हे त्यांच्या पाठीशी कायम राहील आणि त्यांच्या मागणीसाठी गवळी समाज हे पाठिंबा देत आहे.